श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. श्री गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन म्हणजे समाप्ती कशी करावी, नैवेद्य काय दाखवावा, त्यासोबतच गुरुचरित्र ग्रंथ कसा हलवावा याविषयी संपूर्ण माहिती मी या व्हिडिओत सांगणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करायची, नैवेद्य काय दाखवावा हे ज्यांनी आधीही गुरुचरित्र पारायण केलं आहे त्यांना माहीत आहे. परंतु जे नव्याने सेवेकरी गुरुचरित्र पारायण करणार आहे त्यांच्यासाठी पहा नैवेद्य काय दाखवायचं आहे. तर बघा, गुरुचरित्र पारायण हे दत्त जयंतीच्या वेळी करतो तेव्हा त्याची सांगता ही नेहमी 8व्या दिवशी करायची असते. जे सेवेकरी केंद्रामध्ये पारायणाला बसलेले आहेत त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही, त्यांचे तिथेच अगदी सहज ही उद्यापन होणार आहे. पण ज्या सेवेकऱ्यांनी घरी पारायण लावलेले आहे किंवा आपण वर्षभरात कधीही घरी पारायण करत असतो त्यावेळी त्यांनी काय करायचं आहे बघा. सर्वात आधी पोळी, भाजी, डाळ भात आणि घेवड्याची भाजी हा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. परंतु हा नैवेद्य करताना त्यामध्ये कांदा व लसूण टाकायचा नाही. म्हणजेच काय, तर नैवेद्यामध्ये कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्ही पुरणाचाही नैवेद्य करू शकता. जे तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तसेच एक नैवेद्य हा स्वामी महाराजांच्या फोटोला, एक नैवेद्य ग्रंथाला, एक गाईला, त्याचप्रमाणे एक कावळ्याला व एक नैवेद्य तुमच्या घरातील इतर देवांना असे नैवेद्य तुम्हाला दाखवायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल, ग्रंथसमोरचा नैवेद्य काय करायचा, त्याचे काय करायचे? तर बघा, महाराजांच्या पुढचा व ग्रंथासमोरचा नैवेद्य हा तुम्ही स्वतः व घरातील सर्वांनी तो खायचा आहे. फक्त घरातील व्यक्तींनाच द्यायचा आहे, बाहेरच्यांना नाही. आधी तो नैवेद्य सगळ्यांनी वाटून खायचा आहे व नंतर बाकीचे जेवण जेवायचे आहे. त्याचबरोबर हे सगळं झाल्यानंतरच तुम्हाला ग्रंथ हलवायचा आहे. तो हलवताना स्वामींचा जय जयकार करायचा आहे, ग्रंथ उचलायचा आहे. त्यानंतर 2 वेळा हातात घेऊन जय जयकार करायचा आहे व तिसऱ्या वेळी डोक्यावर ठेवून जय जयकार करायचा आहे. तुम्हाला डोक्यावर नसेल ठेवायचा तरी काहीच हरकत नाही, तुम्ही हातात घेऊन देखील जय जयकार करू शकता. परंतु आपण एवढी सेवा करत असतो तर हातात घेण्यापेक्षा डोक्यावर ठेवलं तर अतिशय उत्तम. तर हातात घेऊन जय जयकार करा. बघा, तुम्ही मनापासून सेवा करताय ना, तर त्याचे फळ हे नक्कीच मिळणार आहे. आयुष्यात एकदा तरी गुरुचरित्र पारायण करून बघा, अनुभव हा येतोच येतो. आणि ज्यांनी पारायण केलं आहे त्यांना देखील खूप चांगले असे अनुभव आलेले आहेत. त्यामुळे गुरुचरित्र पारायण अगदी श्रद्धेने, मनोभावे, विश्वासाने करा. त्याचं फळ हे महाराज नक्कीच देतील. श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.